नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कलियुग म्हणजे काय. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करूया. हे विश्व अनेक वेळा निर्माण होतं आणि नष्ट होतं. प्रत्येक वेळेस ते 4 युगात विभागलं जातं. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता आहे ते कलियुग. पण कलियुग म्हणजे नेमकं काय, आपण कोणत्या युगात जगतोय आणि या युगात माणसाचं भविष्य काय आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा द्वापारयुग संपलं तेव्हा कलियुगाची सुरुवात झाली. कृष्णाचे पृथ्वीवरून प्रस्थान हे कलियुगाची नांदी होती. श्रीमंत भगवद्गीतामध्ये लिहिलं आहे की ज्यावेळी धर्म 4 पायावरून एका पायावर येतो तेव्हा ते युग म्हणजे कलियुग. म्हणजेच सत्य, दया, तप व शुद्धता यापैकी केवळ एकच गुण शिल्लक राहतो. कलियुग म्हणजे तामसिकता, अज्ञान आणि अधर्माचा काळ. या युगात काय घडतं तर माणसं लोभी आणि स्वार्थी होतात. धर्माच्या नावाखाली संघर्ष होतो. गुरु आणि शिष्य संबंधही खोटेपणाने भरलेले असतात आणि नात्यांमध्ये प्रेम कमी आणि अपेक्षा जास्त असतात. मनुष्य बाहेरून झगमगतोय आणि आतून रिकामा झाला आहे. यातूनच तयार होतो ते म्हणजे कलियुगाचा खरा चेहरा. यामुळे आपण एक छोटीशी कथा पाहून घेऊ. ती कथा धर्म आणि कलियुगमध्ये आहे. एका जंगलात धर्म नावाचा वृद्ध एकटा बसलेला होता. त्याचे 3 पाय आधीच तुटले होते. ते 3 पाय म्हणजे सत्य, शुद्धता आणि दया. फक्त तप हाच एकमेव आधार होता. तेवढ्यात त्याच्याजवळ काळ्या रंगाचा एक भयानक रूपधारी योद्धा आला. त्याचं नाव होतं कली. त्याने म्हटलं, आता हे जग माझं आहे. धर्माने त्याला सांगितलं, ज्या ठिकाणी दारू, जुगार, हिंसा आणि भ्रष्टाचार आहे तिथं तू राहू शकतोस. आणि तेव्हापासून कली जगभर पसरला. आज माणूस विकासाच्या शिखरावर आहे, पण आत्म्याच्या गाभ्यापासून दूर गेलाय. मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पण मन शांत नाही. कलियुगाच्या विळख्यातून सुटण्यासाठी आपल्याला पाहिजे आत्मचिंतन, भक्ती आणि शुद्ध विचार. श्रीमंत भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की कलियुगात फक्त नामस्मरण हाच सर्वात सोपा मार्ग आहे. हरे राम हरे कृष्ण किंवा आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण हेच कलियुगातील मुक्तीचे द्वार आहे. थोडी भक्ती, थोडी श्रद्धा आणि परिवर्तन शक्य आहे. हो, कलियुग अंधाराचं युग आहे, पण याच काळात परमेश्वराची कृपा थोड्याशा साधनांनी मिळू शकते. यासाठी अनेक संतांनी कलियुगाला योग्य वेळ म्हटलं आहे. कारण ईश्वर जवळ येतो तेव्हा जग दूर जातं. आता निवड तुमची आहे, अंधारात हरवायचं की प्रकाशात चालायचं. मित्रांनो, कलियुग समजून घेतलं तर त्यात वागण्याची जाणीवही येते. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअरसुद्धा करा आणि आध्यात्मिक विचारांसाठी सबस्क्राईबसुद्धा करा. तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.